नमस्कार शेतकरी बंधूंनो. व्ही-आय-पी फार्मिंग या शेतीविषयक YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा विषय असा आहे, की आता आपल्याला हळदीला पाणी बंद करायचं आहे. मित्रांनो, जानेवारी एंडला ते आपण काय करतो फेब्रुवारी एंडपर्यंत म्हणजे आपण पाण्याचं नियोजन बंद करत असतो. तर फेब्रुवारी एंड म्हणतात ते म्हणजे 15 तारखेपर्यंत आपण पाणी बंद करतोच. एंडपर्यंत जात नाही आपण. तर मित्रांनो, या अवस्थेमध्ये आपले शेतकरी भरपूर जण ठिबकवरच हळदी लावत असतात. आणि खूप जणांच्या ठिबक जे आहे, म्हणजे आता हे पूर्ण हे मागचं वर्ष 9 महिने आपण काय केलेलं होते 8 महिने वॉटर सोल्युबल सोडलेले असतात. आणि बरेचसे असे खतं वगैरे सोडतो आपण. तर त्यामुळे काय होते माहिती आहे का, आपले हे जे ठिबक आहे, या ठिबकमध्ये जे जे छिद्र आहेत, हे चोकअप होत असतात मित्र. तर या चोकअप झालेल्या ठिबकमधून आपल्याला मुळे पाण्याचं जे स्राव आहे, ते मोठ्या प्रमाणात पडत नाही. मग अशा रीतीमध्ये म्हणजे अशा प्रॉब्लेममध्ये आपण काय करतो, एक तर ते ठिबक तरी बदलतो, नाहीतर मग या ठिबकला ॲसिडमधून तरी काढतो. मित्रांनो, या ठिबकला ॲसिडमधून काढल्यावर त्या ठिबकचे जे छिद्र असतात, या छिद्रामध्ये बारीक-बारीक एक जाळी असते मित्रांनो. ती जाळी जळून जाते मित्रांनो आणि अजून एक त्याचा दुष्परिणाम असा होतो ॲसिडमधून काढल्यावर, की बा त्याच्यामध्ये ॲसिडचे गुणधर्म असल्यावर जे नवीन पीक आहे, त्या पिकामध्ये त्या ॲसिडचा मुळा जाळण्यासाठी फार म्हणजे मोलाचा वाटा होतो. अजून एक आहे, की बा तुम्ही ॲसिड वापरल्यानंतर जे तुम्ही जीवाणू आपल्या शेतामध्ये म्हणजे राबवता, म्हणजे तयार करता, त्या जीवाणूला सुद्धा त्या ॲसिडमुळं मारल्या जातात. आता याच्यावर एक रामबाण उपाय आहे. ते तुम्हाला करायचं आहे. मित्रांनो, जेवढे हळदीचे शेतकरी असतील किंवा इतर कोणते पीक घेणारे शेतकरी असतील, त्यांना जर ठिबक हे तुम्हाला नव्यासारखं करायचं असेल, साफ करायचं असेल आणि ते बी एकदम कमी किमतीमध्ये आणि तुम्हाला म्हणजे बिना म्हणजे काही जास्त मेहनत न करता, तर मित्रांनो तुम्हाला आज एक अशा औषधाबद्दल माहिती सांगतो, की जे तुम्ही प्रत्येकजण वापरायला पाहिजे. मित्रांनो, या औषधाचं नाव आहे, हे ड्रिप सेव्हर आहे. मित्रांनो, ड्रिप सेव्हरचा वापर जर तुम्ही केलात, तर याच्यामधून असं आहे, की तुम्हाला या भर म्हणजे भर पिकामध्ये तुम्हाला स्टँडिंग क्रॉपमध्ये याला अप्लाय करता येते मित्रांनो एक तर. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मुळांमधील म्हणजे सुपीकपणा वाढवण्यास सुद्धा मदत करते आणि मातीला भुसभुशीत करण्यासाठी सुद्धा याचा गुणधर्म आहे मित्रांनो. जी हे माती सुद्धा भुसभुशीत करते मित्रांनो. अजून एक असं आहे, की मित्रांनो जे तुमच्या जमिनीमध्ये अगोदरचं खत आहे, त्या खताचं विघटन करण्यासाठी सुद्धा याचं काम करते मित्रांनो. हे ड्रिप सेव्हर फार जबरदस्त आयटम आहे बघा. हे जे प्रॉडक्ट आहे, पूर्वा कंपनीचं प्रॉडक्ट आहे. ड्रिप सेव्हर सारखं नो चॅलेंज मी तरी आतापर्यंत पाहिला नाही मित्रांनो. ॲसिड असो, कोणताही असो, या सगळ्यांवर एक पर्याय आहे. त्यातल्या त्यात ॲसिडला तर भरपूर असं म्हणजे हे लागते, मेहनत लागते, म्हणजे पाईप अडकवा, त्याच्यातून घाला. त्याच्यापेक्षा हे काय करायचं, याला हलवायचं सुद्धा नाही. आपलं जे ड्रिपची मेन लाईन आहे, तिथून आपण जसे खत सोडतात, तसं 2 लिटर ड्रिप सेव्हर घेऊन यायचं. 1 लिटर एका पिचकारीत टाकून द्यायचं आणि पहिलं ते पूर्ण 15-20 मिनिटात म्हणजे 5-6 मिनिटामध्ये पूर्ण संपलं, की अजून 1 लिटर बॉटल टाकायची आणि पाणी भरून पुन्हा ते पिचकारी सोडून द्यायची. मित्रांनो, म्हणजे 2 पिचकारीमध्ये 2 लिटर सोडून दिलं. जशी पिचकारीमधलं औषध संपलं, तसं मोटर बंद करून टाकायचं. या पाईपामध्ये ते औषध जमा राहिलं पाहिजे, म्हणजे अडकून बसलं पाहिजे, एवढं लक्षात घ्यायचं. आणि त्यानंतर मोटर ही आहे की नाही 24 घंट्यानंतर चालू करायची. 24 घंट्यानंतर चालू केल्यावर हे जे आपले एंड कॅप असतात, हे एंड कॅप काढून टाकायचे आणि सगळी एंड कॅप काढल्यानंतर मोटर चालू करून घ्यायची. म्हणजे काय, ह्याच्यामधली जे पूर्ण जे घाण आहे, जे या क्षार वगैरे आहेत, हे सगळे क्षार आहे की नाही विघटन होतात. या क्षारांचं रूपांतर आहे की नाही एका बारीक फेसमध्ये होते आणि तुमच्या मोटर लावल्यामुळे पूर्ण फ्लश आउट होते. म्हणजे पूर्ण जे घाण आहे आतापर्यंत, जे शेवाळ असो, वॉटर सोल्युबलची घाण असो किंवा क्षार असतील, ते सगळे काय बाहेर निघल्या जातात मित्रांनो. अतिशय सोपा मार्ग आहे आणि याच्यातून तुमचं काय होईल माहिती आहे का, अगोदरचं जे बी खत आहे, जे बी तुम्ही आतापर्यंत विद्राव्य खत असो किंवा एखादं रासायनिक खत मिश्र खत असो, कोणतं पण आहे, याचं विघटन करण्यासाठी सुद्धा जबरदस्त फायदा पडते मित्रांनो. अजून एक सांगतो, की याच्यातून कोणत्याही जीवाणूला हानी पोहोचत नाही मित्रांनो. हे 100% आहे की नाही, तुम्हाला हे जीवाणूला कोणत्याच प्रकारे म्हणजे मारत नाही मित्रांनो. आणि हे एवढं छान प्रॉडक्ट आहे, की तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याने वापरलं पाहिजे. मित्रांनो, याचा वापर तुम्हाला प्रति एकरी 2 लिटरच करायचा आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना हे सोडल्यानंतर म्हणजे जेव्हा शेवटचं पाणी आपण ठिबकने लावणार आहोत, त्याच दिवशी जर आपण हे जर केल्या ड्रिप्सवर सोडण्याचं जर आपण म्हणजे प्लॅनिंग केल्या, तर मित्रांनो पाणी म्हणजे आता समजा आता 6 घंटे चालू आहे, तर अर्ध्या घंट्यामध्ये या सगळ्या कारभार करून घ्यायचा. पाणी बंद करून टाकायचं. 24 तासानंतर फक्त एंड कॅप खोलून देऊन पाणी चालू करायचं. नंतर मग हळदीला सुद्धा पाणी बंद करून टाका आणि ठिबक सुद्धा एक नाही तुमचे पूर्ण क्लीन होणार आहेत मित्रांनो. तर हे एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये. कारण हे आहे की नाही शेतकऱ्यांचे 5,000 पासून ते एक नाही 20,000 पर्यंत वाचून देणार आहे मित्रांनो. ठिबकचा कॉस्ट हे फार मोठा असतो. हे मला माहीत आहे मित्रांनो. तर एवढंच लक्षात ठेवा. अजून काही तुम्हाला अडचणी आल्या तर मी माझ्या WhatsAppची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. त्याच्यावर सुद्धा विचारा मित्रांनो आणि आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.